एक लग्न प्रेम कहाणी भाग 48. सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले होते. अवनी, काही तू का खात नाहीस? 4 दिवस झाले मी बघत आहे. तू फक्त थोडंफार काहीतरी खात असतेस. बाकीचं काहीतरी खात जा ना. सिद्धार्थची मॉम बोलते. नाही आई, मला ते थोडंसं मसालेदार खाल्ले की त्रास होतोय. मळमळल्यासारखं होत आहे. अवनी, तुला काही त्रास वगैरे होत असेल तर डॉक्टरांकडे जा ना. उगीच फक्त दूध भातावर राहिलीस तर अशक्त पडशील ना. त्यात तू रोज ऑफिसला सुद्धा जात असतेस. हो आई, मी बघते. पण अजून मला म्हणजे असं एवढं काही झालं नाही. जास्त काही मला वाटलं तर मी जाईन हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर सगळेजणच अशाच गप्पा गोष्टी करत जेवण संपवतात. 2 ते 3 दिवस असेच निघून जातात. पण अवनीला मात्र असाच त्रास होत होता. तिचा त्रास काही केल्या कमी होतच नव्हता. मसालेदार काही खाल्ले की तिला मळमळल्यासारखं होत होतं. असेच दिवस निघून जातात. आज संडे होता, त्यामुळे आज ऑफिसला सुट्टी होती. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे घरीच होते. अवनीसुद्धा एकटीच रूममध्ये होती. तेवढ्यात तिथे दिशा येते. वहिनी, आज संडे आहे आणि आज फायनली तू फ्री आहेस. नाहीतर सारखं ऑफिस ऑफिस. मग आज संडे आहे तर चल ना, आपण शॉपिंगला जाऊया का? नाही, नको गं दिशा. मला ना थोडं विचित्र फील होत आहे. एक काम कर ना, तू आणि दिशा जावा ना. काय अगं बहिणी, कायम मी आणि दिशाच जात होतो. दिशा इकडे आली तेव्हापासून आम्ही दोघीच शॉपिंगला जात आहोत. आणि तू ऑफिस जॉईन केलीस तेव्हापासून आमच्यासोबत कधी शॉपिंगलासुद्धा येत नाहीस आणि कधी तू आमच्यासोबत एन्जॉयसुद्धा करत नाहीस. बहिणी प्लीज यार, आज तरी चल ना आमच्यासोबत बाहेर. निशू प्लीज ऐक ना गं, खरंच मला थोडं विचित्र फील होत आहे. मळमळल्यासारखं होत आहे. वहिनी, किती दिवस झाले तुला असा त्रास होत आहे? तू डॉक्टरांकडे का नाही जात? कशाने होत आहे ते तरी समजेल ना. निशू, मला ना थोडी वेगळी शंका येत आहे गं. अवनी बोलते. अवनीचे बोलणे ऐकून निशा प्रश्नार्थक नजरेने अवनीकडे बघते आणि बोलते. शंका? कसली शंका? अगं निशू, 2 महिने झाले मला पिरियडसुद्धा आले नाहीत. मला वाटतंय की काय म्हणजे मी 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 वहिनी, म्हणजे मी आत्या होणार? यार वहिनी, आय एम सो हॅप्पी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. निशा आनंदाच्या भरात अवनीचा हात पकडते आणि अवनीला गोल गोल फिरवू लागते. अगं निशू, हो हो हो, हळूहळू. सॉरी वहिनी, आपल्या बेबीला काहीतरी होईल ना. मी विसरूनच गेले होते बघ आनंदाच्या भरात. पण वहिनी, आता तुला या दिवसांमध्ये जास्त काळजी घ्यायला हवी हं. अगं निशा, ऐकून तरी घे. मी फक्त मला जो डाऊट आला ते मी तुला सांगितलं. अजून ही गोष्ट कन्फर्म नाही, त्यामुळे तू प्लीज कोणाला यातलं काही बोलू नकोस. जर तसं काही असेल तर उगीच कशाला ना सगळ्यांना सांगायचे आणि आजी आई यांचा हिरमोड होईल ना. कन्फर्म बातमी असेल तरच आपण घरी सांगायला हवं. हो वहिनी, तू बोलत आहेस ते अगदी ठीक आहे, पण तू एकदा चेक करून बघ ना. बघ टेस्ट कशी येत आहे. पॉझिटिव्ह आली तर मला लवकर सांग. एक काम कर, तू आत्ताच चेक कर. निशा, त्यापेक्षा मी डॉक्टरांकडे जाते. जे काही असेल ते मला नीट समजेल. तू येशील का माझ्यासोबत? हो वहिनी, नक्की येईन. सांग कधी जायचं आहे? निशा, आज नको. आज मला खरंच थकवा खूप जाणवत आहे. आपण एक काम करूया, मी उद्या हाफ डे घेते. यांना सांगते काहीतरी कारण, शॉपिंगचं वगैरे काहीतरी कारण सांगते. तू उद्या ऑफिसमध्ये येशील का? म्हणजे ऑफिसमधून तिथूनच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. हो वहिनी, चालेल की. मी उद्या नक्की ऑफिसमध्ये येईल. पण आज शॉपिंगला खरंच तू आमच्यासोबत येणार नाहीस ना? नाही गं निशा, तू आणि दिशा आज प्लीज जावा. मी नंतर कधीतरी येईन. ओके वहिनी, ठीक आहे. मला सांग, तुला काही आणायचं आहे का बाहेरून? निशा, मला सध्या काहीही नको आहे बघ. मला आता वेगळंच टेन्शन येत आहे. वहिनी यार, टेन्शन कशाला घेते? सगळं काही नीट होईल. तू भाईला सांगितले आहेस का याबद्दल? भाईला सांग ना तू याबद्दल. नाही नको निशा, जर ही गोष्ट कन्फर्म असेल तरच मी यांना सांगेन. ओके, तुला जे योग्य वाटेल ते कर. मी उद्या येईन तुझ्यासोबत. चालेल, अवनी बोलते. बरं चल बहिणी, मी जाते. बाय, टेक केअर. निशा बोलते. हो बाय.
अवनी हसत बोलते. दिवस असाच निघून जातो. अवनीला थोडाफार त्रास होत होता. थोडीशी चक्कर आल्यासारखी मळमळल्यासारखं होत होतं. पण उद्या काय ते नीट समजून जाईल म्हणून अवनी थोडंसं या गोष्टीकडे दुर्लक्षच करत होती. संडेचा दिवस असाच निघून जातो. दुसऱ्या दिवशी परत दोघांचे रुटीन सुरू होते. सिद्धार्थ आणि अवनी ऑफिसला निघून जातात. अवनी आता सिद्धार्थाच्या केबिनमध्येच असायची. दोघेजण एकाच केबिनमध्ये एकत्रच बसून त्यांचं काम करत होते. तेवढ्यात विकी सिद्धार्थच्या केबिनमध्ये येतो आणि बोलतो, सिद्धार्थ, आज तुझी एक मीटिंग आहे ना, तिकडे तुला जायला हवं ना? ओके, किती वाजता मीटिंग आहे रे विकी? सिद्धार्थ, तुझी ती मीटिंग 2 वाजता आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर तिथे जा आणि ती मीटिंग अटेंड कर. मिस्टर शहा काही वेळातच तिथे पोहोचतील. ओके विकी, मी निघतो लगेचच. बाकी दिल्लीच्या प्रोजेक्टबद्दल काम कुठेपर्यंत आलेले आहे? सगळं काही नीट सुरू आहे ना? हो सिद्धार्थ, आता तरी सगळं काही नीट सुरू आहे. पुढच्या काही महिन्यात तुला दिल्लीलासुद्धा जावं लागणार आहे. ओके, चालेल. विकी बोलतो आणि तिथून निघून जातो. अवनी, मला 2 वाजता मीटिंगला जावं हवं. तू इथे थांबशील ना? अहो पण काय झालं अवनी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे आज निशा ऑफिसमध्ये येणार होती. मला तिच्यासोबत बाहेर जायचं आहे. का? काही काम आहे का अवनी? हां, म्हणजे तिला शॉपिंग करायची होती ना. ती किती दिवस माझ्या पाठीमागे लागलेली होती शॉपिंगला चल म्हणून. तिच्यासोबत मला शॉपिंगला जायचं होतं. अवनी, हा ऑफिस टाईम आहे ना, आत्ता शॉपिंगला जाणार आहात का तुम्ही दोघीजणी? आणि तसंही काल संडे होताच ना. तसं त्यापेक्षा ना तू तिला ना दिशासोबत जायला सांग. अहो मी तिला तसं बोलले होते, पण निशा ऐकायलाच तयार नाही. तिला माझ्यासोबतच शॉपिंगला जायचं आहे. अवनी, तुला माहिती आहे ना ऑफिसमध्ये किती महत्त्वाची कामे सुरू आहेत. मी सुद्धा आता बाहेर जात आहे, त्यामुळे ते इम्पॉर्टंट फाईल्सवरती साईन करणं, फाईल चेक करणं, यासाठी तर तू इथे असणं महत्त्वाचं आहे ना. तेवढ्यात तिथे निशा केबिनमध्ये येतच बोलते, वहिनी आवरलं का तुझं? चल ना पटकन. तू इथे काय काम आहे तुझं? सिद्धार्थ निशाकडे बघत बोलतो. काय काम आहे म्हणजे? मी आणि बहिणी बाहेर जात आहोत. महत्त्वाचं काम आहे, आम्हाला जायला हवं. आज बहिणीला तू हाफ डे दे. वहिनी चल बरं पटकनावर. अजिबात नाही, ती कुठेही येणार नाही. मला माहिती आहे की तू तिला शॉपिंगला घेऊन जात आहेस. महत्त्वाचे काम आहे बोलतेस आणि तिला शॉपिंगला घेऊन जात आहेस ना. शॉपिंगपेक्षा इथलं महत्त्वाचं काम आहे. मी सुद्धा बाहेर मीटिंगसाठी जात आहे. अरे भाई, शॉपिंगसाठी नाही जात, बहिणीचं महत्त्वाचं काम आहे. निशा, ती कुठेही येणार नाही. तुला जायचं असेल तर तू दिशासोबत जा. सारखे काय शॉपिंग करायचे असते? आय थिंक तू कालच गेली होतीस ना शॉपिंगला. मग आणखीन आज काय काम आहे? अरे भाई, शॉपिंगसाठी नाही रे, ते वहिनीला हॉस्पिटलमध्ये. निशा पुढे काही बोलणार तेवढ्यात अवनी तिला मानेनेच काही बोलू नको म्हणून खुणावून सांगते. तेच निशा बोलता बोलता थांबते. तेच निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, काय झालं? हॉस्पिटलमध्ये का जायचं आहे? तुम्हाला दोघींना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का? अवनी, काही झालेलं आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? सिद्धार्थ थोडा इमोशनल होऊनच बोलतो, अरे भाई, प्रॉब्लेम वगैरे असा काही नाही. ते म्हणजे वहिनीला 2-4 दिवस झाले मळमळल्यासारखं होत होते ना. तुला तर माहिती आहे ना, तिला काहीच खाऊसुद्धा वाटत नाही. म्हणून म्हणलं हॉस्पिटलमध्ये जाऊया. ती नाहीच म्हणत होती, पण एकदा डॉक्टरांकडे जाऊन यायला हवं ना. त्यामुळे ती बाकीचे जेवतसुद्धा नाही. बघ जरा बिचाऱ्या बायकोकडे, किती बारीक ती झालेली आहे. वहिनीकडे लक्ष देत जा ना बाई. अवनी, हे तू मला कधी सांगणार होतीस? तू का स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतेस? मला आधीच सांगायचं ना. आपण एक काम करूया, आपण पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊया. मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे. तुम्ही कशाला? तुमची तर महत्त्वाची मीटिंग आहे ना. तुम्ही मीटिंगला जावा ना. निशा आहे ना माझ्यासोबत. आणि मला असं काहीच झालं नाही, फक्त मला थोडं मळमळल्यासारखं होत होतं. हा त्रास का होत आहे एवढंच फक्त मला विचारायचं होतं. बाकी सिरियस काहीच नाही हो. तुम्ही नका जास्त सिरियस हो. डोंट वरी, मी आणि निशा जाऊ ना हॉस्पिटलमध्ये. बरं ठीक आहे, दोघेही नीट हॉस्पिटलमध्ये जावा. मी ड्रायव्हर तुमच्यासोबत पाठवतो आहे. मला काहीही सांगायचं बाकीचं नाही, समजलं? आणि हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं. कुठे इकडे तिकडे फिरायचं नाही, समजलं का? हो रे बाई, समजलं. वहिनी चल जाऊया का आपण? अवनी तिचं पटकन सामान आवरते आणि निशासोबतच निघून जाते. सिद्धार्थची सुद्धा 2 वाजता मीटिंग होती, त्यामुळे तो सुद्धा जातो.
ऑफिसमध्ये विकीच होताच. डॉक्टर काय झालं? मला असा का त्रास होत आहे? मिसेस अवनी देशमुख, आधी नीट चेकअप करायला हवं. त्याशिवाय मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. आपण आधी चेकअप करून या का? ओके, चालेल. या मग, आतमध्ये या. अवनी एकदा निशाकडे बघते. निशा अवनीला डोळ्यांनीच आधार देते आणि आतमध्ये जायला सांगते. थोड्या वेळाने डॉक्टर अवनीचे चेकअप करून बाहेर येतात. अवनी परत निशाच्या जवळ येऊन बसते. डॉक्टरसुद्धा त्यांच्या चेअरवरती बसतात आणि अवनीकडे बघून बोलतात. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस अवनी देशमुख, तुम्ही आई होणार आहात. काय? खरंच? अवनी आणि निशा दोघेही जोरात ओरडतच बोलतात. हळूहळू तुमच्या दोघांचा आनंद मी समजू शकते, हळू आवाजात डॉक्टर हसत बोलतात. सॉरी डॉक्टर, अवनी हळू आवाजात बोलते. मिसेस देशमुख, तुम्हाला आता तुमची जास्त काळजी घ्यायला हवी. तुम्हाला अशा अवस्थेमध्ये खूपच त्रास होणार आहे. जास्तीत जास्त मसाले पदार्थ खायचे टाळा. शक्यतो त्यांनी तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. काही स्त्रियांना मसालेदार पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे त्रास होतो असतो. किचनमध्ये सुद्धा जायचं थोडं टाळाच, कारण त्या वासाने सुद्धा तुम्हाला मळमळल्यासारखं होऊ शकतं. बाकी वेळोवेळी चेकअपसाठी या. आणि मिस्टर देशमुख कुठे आहेत? त्यांना मीटिंग होती ना, मी त्यांना याबद्दल अजून काही माहिती नाही. ओके, पण आता तुम्ही तुमची काळजी घ्या. पण डॉक्टर, हे मळमळणे वगैरे किती दिवस त्रास होईल? थोडेफार दिवस हा त्रास होणारच आहे. जास्त घाबरून जायची काही गरज नाही. वेळेवरती योग्य आहार घ्या. सगळं काही वेळेवरती व्हायला हवं. बाकी मी सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला देतच जाईन. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि जास्त दगदग करू नका. हे घ्या तुमचे रिपोर्ट्स. अवनी ते रिपोर्ट्स घेते आणि बोलते. थँक्यू डॉक्टर. निशा आणि अवनी दोघीही हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. बाहेर पडल्याबरोबर निशा पटकन अवनीला मिठी मारते. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, आज तुझ्यामुळे घरात इतका मोठा आनंद येणार आहे. ही बातमी घरच्यांनी ऐकली ना तर ते सुद्धा खूप खुश होणार आहे बघ. मी तर खूप छान खुश आहे बघ. मी आत्या होणार आहे. क्यूट छान गोड बाळ आपल्या घरी येणार आहे. चल पटकन मी घरी सगळ्यांना कॉल करून ही आनंदाची बातमी देते. निशा आनंदाने कॉल करू लागते. निशू, एक मिनिट थांब ना. आत्ताच कोणाला काही सांगू नकोस. का वहिनी, काय झालं? असं कॉलवर नको गं घरच्यांना सांगायला. घरी गेल्यानंतर निवांत सांगूया ना. ओके, मग मी भाईला तरी सांगते. नाही नको, त्यांना तर नकोच सांगू. वहिनी काय झालं? भाईलासुद्धा नको. अगं तो तर बाबा होणार आहे ना, त्याला तर समजायला हवं ना. अगं म्हणजे मला ना त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज म्हणजे? अगं म्हणजे 2 दिवसांनी त्यांचा बड्डे आहे ना, मग त्याच दिवशी मी त्यांना हे सरप्राईज दिले तर. मला वाटतं की त्यांच्या बड्डे दिवशी त्यांना ही गोड बातमी समजली तर याशिवाय दुसरं कोणतं गिफ्ट आणि याशिवाय एक मोठं सरप्राईज त्यांच्यासाठी वेगळं काही नसेलच. वाव वहिनी, ही तर खूप छान आयडिया आहे गं. आपण ना असंच करूया. पण मग घरच्यांना कधी सांगायचं? त्यांनासुद्धा आपण मग त्याच दिवशी सांगायचं आहे का? नाही निशा, आपण घरच्यांना घरी गेल्यानंतर सांगूया ना. फक्त घरच्यांनासुद्धा बोलायचं की सध्या तरी घरच्यांनी यांना काही ही गोष्ट बोलू नये. ओके बहिणी, चालेल, तू म्हणशील तसं. पण चल आपण आधी घरी तरी जाऊया. घरी सांगायची आहे ना ही गोष्ट. हो निशू, सांगूया. पण आपण आधी मंदिरामध्ये जाऊया का? हो वहिनी, नक्कीच. ही गोड बातमी मिळालेली आहे, मग आपल्या बाप्पाचे दर्शन तर घ्यायला हवे ना. बाप्पाचे आशीर्वादसुद्धा आपल्या क्यूट गोड बाळाला मिळाले पाहिजेत. चल जाऊया. आणि आता हळूवार चालत जा बरं का. काळजी घे. हो गं माझी आत्याबाई, घेईन काळजी, अवनी हसत बोलते. वहिनी, ही फिलिंगसुद्धा किती गोड आहे गं. मी आत्या होणार ना. मी बाळाचं नाव काय ठेवू गं? म्हणजे मुलगा झाला तर काय ठेवू आणि मुलगी झाली तर काय ठेवू? म्हणजे आत्यानेच त्यांचं नाव ठेवायचं असतं ना. हो, तुझी तर बुलेट ट्रेन एकदम फास्टच चालत आहे गं. आत्ताच आपल्याला ही बातमी समजलेली आहे ना, अजून या गोष्टीसाठी खूप वेळ आहे. अगं वहिनी, पण हे दिवससुद्धा ना कसे जातील आपल्याला समजणार नाही. हो गं निशा, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आपल्या गप्पा काही इथे संपायच्या नाहीत. चल आपण आधी मंदिरामध्ये जाऊया. त्यानंतर निशा आणि अवनी दोघीही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जातात. अवनी देवासमोर हात जोडते आणि बोलते.
बाप्पा, आज तुझ्या आशीर्वादाने मी खूप खुश आहे. तुझ्यामुळे मी आई बनणार आहे. ही फिलिंगच माझ्यासाठी खूप छान आहे. तुझा आशीर्वाद असेच माझ्यासोबत कायम राहू देत आणि मला, माझ्या बाळाला, यांना, माझ्या फॅमिलीला कायम असंच एकत्र बांधून ठेव, सुखी ठेव. बाकी माझे काहीही ऐकू नको. तुझे आशीर्वाद कायम माझ्यावरती राहू देत. आणि डोळे घट्ट मिटून देवापुढे हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना करत होती. दोघेही प्रसाद घेतात आणि घरी निघून जातात. आजी, दिशा, वनिता काकू, दामू, आजोबा, मॉम, डॅड. घरात पाऊल ठेवल्याबरोबर निशा घरच्यांना आवाज देऊ लागते. निशाचा आवाज ऐकून सगळेजण एक एक करून त्यांच्या रूममधून बाहेर येतात. काय झालं एवढे ओरडायला? घर आहे की धर्मशाळा? एवढा दंगा करायला काय झालं? काय हवं आहे तुला? अगं मॉम, आधी न्यूज तरी ऐक, मग माझ्यावर ओरड. नाहीतर काहीही कर. तू सुद्धा माझ्यासारखी सिरियस होशील. का? काय झालेलं आहे असं? अगं सांगते, सगळं सांगते, सगळं काही सांगते. आधी तुम्ही सगळेजण इथे बसा. कारण मला माहिती आहे, मी जर तुम्हाला ही बातमी सांगितली तर तुम्हालासुद्धा एक खूप मोठा धक्का बसणार आहे. म्हणून मला वाटतं की आधी तुम्ही सगळेजण इथे बसून घ्या. रामू काका, प्लीज तुम्ही सगळ्यांसाठी पाणी आणता का? कारण मी ही बातमी सांगितली की मला नक्कीच माहिती आहे सगळेजण पाणी मागणार. अग्निशा, काय झाले आहे एवढ्या सिरियसपणे तू का बोलत आहेस? वहिनी, तू तरी सांग ना, तुम्ही दोघी असा चेहरा पडून का बसलेला आहात? नक्की काय झालेलं आहे? प्लीज असं कोड्यात बोलण्यापेक्षा डायरेक्ट काहीतरी बोला ना. दिशा बोलते. दिशा, त्याआधी तुम्ही सगळेजण बसून तर घ्या प्लीज. आजी, दामू, आजोबा, तुम्ही तरी नक्कीच बसा. मला माहिती नाही तुम्हाला ही बातमी ऐकल्यावर किती मोठा धक्का बसेल. अगं बरी, काय झालेलं आहे? अशी का बोलत आहेस तू? आजी बोलतात. प्लीज बसा ना, मी सांगते सगळं. निशा सगळ्यांना सोफ्यावरती बसवते. आता तरी बोल, काय झालेलं आहे? वनिता काकू बोलतात. आजी, वनिता काकू, मॉम, डॅड, दिशा, दामू काका, प्लीज तुम्ही समजून घ्या. अजिबात रागवू नका. मी तुम्हाला जे काही सांगेन ना, त्यानंतर तुमची रिॲक्शन काय असेल मला नाही माहिती. पण प्लीज तुम्ही वहिनीवरती तर नकाच रागवू. अगं पण काय झालेलं आहे ते तरी सांगशील का? अशी का कोड्यामध्ये बोलत आहेस? अवनी, काय बोलत आहे ही? काय झालेलं आहे? हे बघा, तुम्ही दोघीही काय झालेलं आहे ते नीट सांगा. आमच्यापासून काहीही लपवू नका. तुम्हा दोघींना जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा. सिद्धार्थाचे डॅड दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न करत बोलतात. तेच निशा नाराज होऊन बोलते. अरे डॅड, आता तुला कसं सांगू रे? खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मला नाही वाटत काही होईल. निशा, मी आता तुला शेवटचंच विचारते. तू जे काही असेल ते क्लिअर बोल. मग आजपासून मी तुला बघत आहे कोड्यामध्ये बोलत आहेस. तुला नसेल सांगायचे तर नको सांगू. अवनी, तू बोल, काय झालेलं आहे? ही मुलगी अशी का बावळटासारखं बोलत आहे? आई, ते म्हणजे आता कसं बोलू मी? अवनी, जे असेल ते बोल बाळा, घाबरू नकोस. आजी, ती कशी बोलणार गं? ती काहीच बोलणार नाही. हे बघ निशा, तू सांगणार आहेस की नाहीस? सिद्धार्थाची मॉम रागाने बोलते. अगं मॉम, इतकी का पॅनिक होत आहेस? सांगते ना मी, ऐक. डॅड, मॉम, आजी, बाद झालं. इथे सगळे आहेत हजर. तुझे जे आहे ते महत्त्वाचं पटकन सांग. सगळ्यांची नावं घेऊन ना तू उगाच टाईमपास करू नकोस बरं का. सिद्धार्थाची मॉम परत रागाने बोलते. हो हो मॉम, मी सगळं काही सांगते. बरं, ऐका मग आता. मी आणि दिशा आत्या होणार आहे आणि तुम्ही सगळेजण आजी आजोबा होणार आहात. निशा जाम एक्सायटेड होत बोलते. आधी निशा काय बोलली हे कोणाला समजले नव्हते. सगळेजण थोडे आश्चर्याने वेगळ्या नजरेने निशाकडे बघू लागतात. अरे, तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात? तुम्हाला समजले नाही का? वहिनी आणि भाई मॉम डॅड बनणार आहेत. तुम्हाला समजते का? आपल्या घरी छान क्यूट गोंडस लहान बाळ येणार आहे. काय? खरंच? सगळेजण एकदम ओरडतात. हो, खरंच, निशा आनंदाने बोलते. अवनी, ही मुलगी बोलत आहे ते नक्की खरं आहे ना गं, का आमची मस्करी करत आहे? आजी बोलतात. अवनी खाली मान घालून लाजत बोलते. नाही आजी, निशा बोलत आहे ते खरं आहे. मी आणि निशा आत्ताच कन्फर्म करून आलेलो आहोत. आत्ताच आम्ही हॉस्पिटलमधूनच घरी आलेलो आहोत. वनिता आणि सिद्धार्थची मॉम पटकन उठतात आणि अवनीच्या जवळ जातात. अवनी, मग तू अशी का उभी आहेस? ये बरं, तू पटकन इथे बस. अवनी, तुझी किती दृष्ट काढू गं मी? मला अजिबात समजत नाही बघ. तुझ्यामुळे आज घरामध्ये परत आनंद आलेला आहे बघ. खरंच मी आज खूप खुश आहे बघ. सिद्धार्थाची मॉम आनंदाने बोटे मोडतच अवनीची नजर काढू लागते.
अगं त्याआधी देवासमोर साखर ठेव गं. खूप आनंदाची बातमी आज आपल्या सुनेने दिलेली आहे, आजी हसत बोलतात. अगं आजी, आधी तू हे घे, तोंड गोड कर. मी आणि वहिनी ही बातमी समजल्यानंतर मंदिरामध्ये गेलेलो होतो. बाप्पाचे दर्शनसुद्धा घेतले. त्याचाच हा प्रसाद आहे आणि गुड न्यूजसुद्धा. निशा सगळ्यांना पेढा भरत बोलते. अरे वा, तुम्ही दोघींनी तर हे खूप छान केलं. बरं झालं बाप्पाचे तुम्ही दर्शन घेतले. अरे मग सिद्धार्थ कुठे आहे? होणाऱ्या बाळाचा बाप कुठे आहे? तो नाही का आला? दामू आजोबा बोलतात. नाही, तो नाही आला. तो मीटिंगला गेलेला आहे, निशा बोलते. अरे हे काय, इतकी छान बातमी आहे आणि मीटिंगला तो बाई गेलेला आहे, दिशा बोलते. अगं दिशा, बाईला अजून याबद्दल काहीच माहिती नाही, निशा बोलते. म्हणजे तुम्ही दोघींनी त्याला काही सांगितलं नाही का? अगं का नाही त्याला सांगितलं? तो तर ही बातमी ऐकून किती खुश होईल. पटकन त्याला कॉल करा आणि पटकन ही न्यूज सांगा. तो धावत पळत घरी येईल, आजी आनंदाने बोलतात. नाही, त्याला आत्ताच काही सांगायचं नाही अशी वहिनी बोलते, निशा बोलते. निशाचे बोलणे ऐकून सगळेजण अवनीकडे बघतात. का? काय झाले अवनी? त्याला का नाही सांगायचं? आई, म्हणजे ते 2 दिवसांनी यांचा बड्डे आहे ना, मग मी असा विचार केला की त्याच दिवशी त्यांना ही गोष्ट सांगावी. मला वाटतं की या गोष्टीशिवाय जास्त कोणतं मोठं सरप्राईज त्यांच्यासाठी नसेल. हो अवनी, खरंच हे सरप्राईज त्याच्यासाठी खूप मोठं असेल. तुझी आयडिया मला खूप आवडली आहे बरं का. थँक्यू आजी. पण या 2 दिवसांमध्ये त्यांना काही समजायला नको, नाहीतर मग सरप्राईज त्यांना नाही मिळणार. हो गवणी, त्याची तू काळजी अजिबात करू नको. आमच्या कोणाकडूनही सिद्धार्थला काही समजणार नाही, तू निश्चिंत राहा. बाकी आज जेवण खूप गोड होणार आहे. अगं मी तर म्हणते सिद्धार्थच्या आवडीची खीर, गुलाबजामुन बनवायला हवं. तुला हवं ते गोड बनवायला सांगा. अहो आई, बनवायला का सांगेन, मी आज स्वतःच्या हाताने सगळं काही बनवणार आहे. हो ना वेणिता? सिद्धार्थची मॉम आनंदाने बोलते. हो ना, आपण दोघीही आपल्या स्वतःच्या हाताने काहीतरी गोड करूया, वनिता बोलते. तेच अवनी उठून सगळ्या मोठ्यांच्या पाया पडू लागते. अवनी बाळा, आता तू तुझी काळजी घ्यायला हवीस. आमचे काय आशीर्वाद तुझ्या आणि बाळाच्या कायम पाठीशी आहेत. आता सारखं सारखं वागायचं नाही बरं का, आजी बोलतात. सगळेजणच अवनीचे खूपच लाड करत होते. अवनीला तर काहीच करू देत नव्हते. रात्री वनिता आणि सिद्धार्थची मॉम दोघेही मिळून सगळे जेवण बनवतात. त्यांनी सगळं सिद्धार्थ आणि अवनीच्या आवडीचं जेवण बनवलेलं होतं. अवनी रूममध्ये आराम करत होती, कारण तिला अजूनही मळमळल्यासारखं वाटत होतं, म्हणून घरच्यांनी तिला आराम करायला सांगितलेला होता. अवनी स्वतःला आरशामध्ये एकदा पाहू लागते. ती तिच्या पोटावरती हात ठेवते. तिला जे हवं होतं ते तिला आज मिळालेलं होतं, त्यामुळे आज ती खूप खुश होती. बेबी, 2 दिवस मी तुझ्याबद्दल तुझ्या डॅडला अजिबात सांगणार नाही. आपण ना त्याला सरप्राईज देऊया, ते मग खूप खुश होतील आणि तुझे खूप लाड करतील. अवनी पोटावरती हात ठेवून आरशामध्ये बघत एकटीच बोलत होती. काय झालं? कोणाचे लाड करायचे आहेत? सिद्धार्थ रूममध्ये येत बोलतो. सिद्धार्थ रूममध्ये आल्यानंतर अवनी पटकन दचकते आणि पटकन आरशाच्या बाजूला होते. तुम्ही कधी आलात? हे काय, आत्ताच आलो. जेव्हा तू आरशामध्ये बघत एकटेच बोलत होतीस. काय बोलत होतीस तू अशी? नाही, काही नाही, ते असंच. तुम्ही काय इतका लेट केला? अगं मीटिंगच लेट झाली. तुला माहिती आहे ना ऑफिसचा लोड किती वाढलेला आहे. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा आणि खाली या. सगळेजण तुमच्यासाठी जेवायचे थांबलेले आहेत. हो, आलो, सिद्धार्थ बोलतो. अवनी खाली निघून जाते. सिद्धार्थसुद्धा फ्रेश होऊन खाली येतो. डायनिंग टेबलवरती सगळेजण जमा झालेले होते. अरे वा, सगळे पदार्थ माझ्या आवडीचे केलेले आहेत. आज काय विशेष? सिद्धार्थ ताट बघत बोलतो. अरे तू बाबा, निशा काही बोलणार तेवढ्यात आजी खोकू लागतात. निशाला समजते की ती काही बोलू नये म्हणून आजी खोकलेली आहे. सगळेजण निशाकडे रागाने बघत होते. निशा सॉरी, चुकलं म्हणून सगळ्यांकडे बघत होती. अरे आजी, पाणी पी. काय झालं तुला? तू ठीक आहेस ना? सिद्धार्थ बोलतो. अरे हां, हो मी ठीक आहे. बरं, मग हा मेनू आज काय स्पेशल आहे का? समजेल का मला काय विशेष आहे? आणि निशू, तू काय बोलत होतीस? अरे भाई, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू बाबा ऑफिसमध्ये बिझी असतोस, तुला कुठे आमच्यासाठी वेळ असतो ना. मग म्हटलं आज तुझ्यासाठी सगळ्या आवडीचे जेवण बनवावे. शेवटी तू मॉम आणि काकूचा लाडका आहेस ना, म्हणून त्यांनी तुझ्या आवडीचा सगळा काही मेनू बनवलेला आहे. निशा स्वतःची बाजू सावरत बोलते. अच्छा, ठीक आहे, सिद्धार्थ बोलतो. आणि परत
बोलतो. थँक्यू मॉम, काकू. सिद्धार्थ दोघींनाही फ्लाइंग किस देत बोलतो. सगळेजण जेवू लागतात. अवनी मात्र मसालेदार पदार्थ न खाता थोडेफार नॉर्मल जेवण करते, कारण तिच्यासाठी आता तेच योग्य होते. अवनी, आज तू हॉस्पिटलमध्ये गेलेली होतीस ना? काय झालं? काय बोलले डॉक्टर? तुला का त्रास होत आहे? सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सगळेजण अवनीकडे बघू लागतात. अवनीला तर काय बोलावे तेच समजत नव्हते. अरे सिद्धार्थ, तिला थोडी ॲसिडिटी झालेली आहे. ॲसिडिटीमुळेच तिला थोडं मळमळत होतं. सिद्धार्थची मॉम बोलते. ओके, सिद्धार्थ बोलतो आणि त्यानंतर सगळेजण जेवू लागतात. ते जेवता जेवता अवनी मनाशीच विचार करू लागते. देवा, एवढे 2 दिवस फक्त यांना बाळाबद्दल काहीच आता समजू नये रे, याची काळजी घे रे तू. यांच्याशी खोटे बोलायला खरं तर मलासुद्धा जमत नाही. एकदा त्यांचा बड्डे आला ना, मी सगळं काही यांना सांगेन. अवनी जेवता जेवता मनातल्या मनातच बोलू लागते. गाईज, चला आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि आत्ता मी हा पार्ट अपलोड केलेला आहे, कारण सकाळी जो पार्ट अपलोड केलेला होता तो कालचा होता. बाकी आपली अवनी प्रेग्नेंट आहे. आता तिची प्रेग्नेन्सी वगैरे सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे कथा ऐकत राहा. बाय, टेक केअर.